न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वाडी भोकर परिसरातील एका घरात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा छापा। बनावट दारूसह गांजाचा मोठा साठा हस्तगत। न्यू सिटी हायस्कूल येथील 10वीत प्रथम 5 आलेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार। बोरीस येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना युवा सेनेतर्फे शालेय साहित्य वाटप। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करीत गणवेश व दप्तर वाटप। आणि अमन ग्रुप तर्फे शिवसेनेचे महेश मिस्त्री यांचा करण्यात आला सत्कार। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील वाडी भोकर परिसरातील एका घरात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकीत या कारवाईत बनावट दारूसह गांजाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे। धुळे शहरातील वाडी भोकर परिसरातील एका घरात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकीत कारवाई केली। या कारवाईत बनावट दारूसह गांजाचा मोठा साठा असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरालगत असलेल्या वाडी भोकर परिसरात नाला किनारी बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानंतर पथकाने लागले सदर मद्याच्या कारखान्यावर छापा टाकला। यावेळी तेथे मद्य बनवण्यासाठी आवश्यक असलेले स्पिरिट मिळून आले। सुमारे 200 लिटर स्पिरिटचा साठा पोलिसांच्या हाती लागला। शिवाय बनावट मद्याचे 7 खोके आढळले। यासह रिकाम्या बाटल्या बूस आदी साहित्यही जप्त करण्यात आले। पोलिसांनी सदर ठिकाणची झाडाझडती घेतली असता जवळपास 150 गोण्यांमध्ये गांजा मिळून आला। या ठिकाणाहून बनावट मद्यासह गांजाची विल्हेवाट सुरू होती। जप्त केलेल्या ऐवजाची किंमत लाखोंच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, निलेश पोद्दार, मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, कैलास महाजन, प्रकाश सोनार, संजय सुरशे, योगेश चव्हाण आदींनी केली। शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गांजा क्रश करून ठेवलेला आहे। तर त्या अनुषंगाने साधारणतः 150 पोते गांजा प्रथमदर्शनीय दिसत आहे। आणि त्याचप्रमाणे या घरात मागे दिसत आहे तिथे एक स्पिरिटचा आर्टिफिशियल स्पिरिट करून दारू तयार करण्याचा कारखाना आहे। तर ते तो देखील आपण सीज करत आहोत। म्हणजे प्राथमिक आरोपी आहेत। आता पुढील तपासामध्ये अजून आरोपी निष्पन्न होतील आणि एक्झॅक्ट किती किलो गांजा आणि त्याची मार्केट व्हॅल्यू काय हे नंतर आपण निष्पन्न करू। साधारणतः हा 15 करोडच्या वरती हा साधारणतः मुद्देमाल येईल। आणि हा बाकीचं जे आहे दारू वगैरे कारखाना त्याचा आता आपण काढू। चांगलीच कामगिरी। धुळे एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू सिटी हायस्कूल येथे इयत्ता 10वीत विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला। धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कूल येथे इयत्ता 10वीत विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शनिवारी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी डिजिटल वर्गाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। शाळेत इयत्ता 10वीच्या परीक्षेत तेजस महेंद्र देवरे यास 92% गुण मिळवत पहिला, हर्षल सुनील सोनवणे याने 90.60% गुण मिळवत दुसरा, सोहम राजेंद्र सोनवणे याने 89.60% गुण मिळवत तिसरा, रवींद्र पार्थ याने 89% गुण मिळवत चौथा व देवेश शरद जाधव याने 87% गुण मिळवत 5वा क्रमांक पटकावला। या 5ही विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष रवी बेलफाटक व सदस्य युवराज करंकाळ यांच्या हस्ते सत्कार करीत त्यांना पुढील उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक VN हलकारे, उपमुख्याध्यापक श्रीमती JJ जोशी, पर्यवेक्षक श्रीमती SD कुलकर्णी, SV भामरे तसेच शिक्षक वृंद, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। किसोको न्यू सिटी हायस्कूलमध्ये ठेवण्यात आला। आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बेलफाटक रावसाहेब, मुख्याध्यापक हलकारे सर व सगळं इतर शिक्षक वृंद आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मी सरांना विचारलं की 90%पेक्षा किती मुलं आहेत, 80%पेक्षा जास्त मार्क मिळालेले किती आहेत, 70पेक्षा किती मुलं आहेत। मला सरांनी सांगितलं की आपल्या ह्या शाळेत सर्व मिडल क्लासचे विद्यार्थी आहेत, ज्यांचे पालक छोटा मोठा उद्योग करत असतील, छोटी मोठी नोकरी असेल, असे त्यांचे सगळे पालक आहेत। आणि मी
माझ्या वतीने व संस्थेच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगेल की ज्या परिस्थितीमधून आपल्या आईवडिलांनी आपलं शिक्षणासाठी प्रवेश दिलेला असतो, 10वीपर्यंतचं शिक्षण हे कमी याच्यात होतं. 10वीनंतरचं जे शिक्षण असतं, आजचा युग असा आहे, खर्च फार लागतो. तर आपण ती जाणीव ठेवायची आपल्या आईवडिलांची, आपल्या आईवडिलांच्या परिस्थितीची, आणि आपण भविष्यामध्ये कसं आईवडिलांचं नाव निघेल, आपल्या गुरुजनांचं नाव निघेल, याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. बरेचसे मुलं असे बघतो की आता कोणीतरी पैशावाल्याचा मुलगा त्या शाळेत असतो आणि एक मिडल क्लास असतो, गरीब असतो, तो त्या शाळेत विद्यार्थी जातो. मग तो आईवडिलांकडे हट्ट करतो की नाही, त्या मुलाला असेच कपडे घेतले, मला असेच पाहिजे, त्या मुलाला अशीच बॅग घेतली, मला अशीच पाहिजे. तर आपण आपली जिद्द जर ठेवली तर भविष्यामध्ये तुम्ही खरंच मोठे, आता आपण बघितलं की आपल्याकडे कलेक्टर होऊन गेले, SP होऊन गेले, ते अगदी झोपडीमध्ये राहणाऱ्या मुलं हे कलेक्टर झाले, IAS झाले. तर आपण सुद्धा असाच परिश्रम करून असा मोठ्या पदावर जाणार, मी अशी अपेक्षा करतो. धुळे एज्युकेशन सोसायटी ही जी आपली 108 वर्ष जुनी संस्था आहे, नामांकित आणि अतिशय सिद्धांतवादी अशी संस्था आपली असल्यामुळे आपण सारखे नवीन नवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांना अधिक लाभाचं कसं काय होईल, विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान कसं मिळेल असा प्रयत्न करत असतो. त्यातून आजचं डिजिटल युग आहे आणि म्हणून डिजिटल वर्ग सुरू करायचा अशी आपली संकल्पना गेल्या 2 वर्षापासून होते आणि त्याप्रमाणे आपण आजपासून त्याची सुरुवात करीत आहोत. प्रत्येक इयत्तेसाठी म्हणजे 5वी 6वी 7वी ते 10वी प्रत्येक इयत्तेसाठी आपण हा डिजिटल अभ्यासक्रम तिथं असेल. मुलांना प्रत्यक्ष बघून असल्यामुळे अधिक लवकर आकलन होईल, त्याचा उपयोग होईल आणि मुलांच्या ज्ञानात भर पडेल असा हेतू त्याच्यामागचा होता आहे. आणि त्याप्रमाणे आपण आजच्या या इसोकोन न्यूसिडी हायस्कूलमध्ये डिजिटल वर्गाची सुरुवात केलेली आहे. धुळे तालुक्यातील बोरीज येथे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आदित्य महोत्सवानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे तालुक्यातील बोरीज येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जातो. मागील वर्षी देखील या सप्ताहामध्ये बोरीज गावामध्ये 21 वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्याच्यामध्ये 11 वृक्ष जगवता आले आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये असे सामाजिक उपक्रम हाती घेऊन हा वाढदिवस युवा सेनेच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. बोरीज गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळे, तालुका प्रमुख गणेश चौधरी, बोरीज ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच नारायणसिंग गिरासे, निसर्गमित्र समितीचे शाखा प्रमुख विजय बेहरे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य नाना माळी, कल्पेश देवरे, आयोजक शशिकांत देवरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 13 जून तर 19 जूनपर्यंत हा आदित्य सप्ताह आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राबवतोय. आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय हरिभाऊ माळी यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाने आम्ही विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम हाती घेऊन, तसेच आज बोरीज गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या व शैक्षणिक साहित्य आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून वाटप करतोय. गेल्या वर्षी या सप्त्यामध्ये देखील आम्ही बोरीज गावामध्ये 21 वृक्ष लागवड आम्ही केलेली होती. त्याच्यामध्ये आम्हाला 11 वृक्ष जगवता आली. तसंच आम्ही याच्यापुढे देखील सामाजिक काम या गावामध्ये असेल, धुळे जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये असं सामाजिक काम आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून करत राहू. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धुळे शहरातील बलवाडी गौतमनगर येथील राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था संचलित बागाई उच्च माध्यमिक विद्या मंदिर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करीत गणेश व दप्तर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील गोंदूर रोड गौतमनगर वलवाडी येथील राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था संचलित भागाई उच्च माध्यमिक विद्या मंदिर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करीत गणेश व दप्तर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भामरे यांच्या हस्ते सरस्वती माता व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सुरुवातीला गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर गणवेश व दप्तर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय भामरे, माजी नगरसेविका वंदना भामरे, सामाजिक कार्यकर्ते देवीदास वाघ, जितेंद्र पाटील, प्रकाश भामरे, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वसावे, सहशिक्षक नलिनी सोनवणे, प्रकाश मालपुरे, सुनंदा माळी, मुकेश पाटील, वैशाली भोये, मेघा साळवे आदी उपस्थित होते. आज खरं तर शाळेचा पहिला दिवस आणि मला सांगताना आनंद होईल की आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था संचलित भागाई उच्च प्राथमिक विद्या मंदिर बलवाडी, आमच्या बलवाडी शिवारात आमच्या शाळेत आज उत्स्फूर्त असा प्रतिसादने विद्यार्थी आज हजर होते. 100 ते 150 विद्यार्थी आज आमच्या शाळेमध्ये हजर राहिले. सर्व पालकांना मी आवाहन करेन, विद्यार्थ्यांना मी आवाहन करेन की रोज शाळेत या, एकही दिवस शाळेमध्ये खंड पाडू नका, गैरहजेरी लावू नका. ही पालकांची जबाबदारी आहे, कारण तर शिक्षण फार महत्त्वाचं आहे. आणि आजच्या आमच्या पटावरून लक्षात आले की पालक सुद्धा जागृत झालेले आहेत. तेव्हा आजच्या पालकांचं, नवागतांचं आम्ही फुलं देऊन, गुलाबाची फुलं देऊन आम्ही स्वागत केली. दप्तर, शालेय दप्तर, वह्या, पुस्तकं, बॅग, पाटी, पेन्सिल सगळं आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि बलवाडी परिसरात आम्ही त्यांचं प्रभात फेरी आज आम्ही काढलेली आहे. धन्यवाद. आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित बागाई उच्च प्राथमिक विद्यालयात आज शाळेचा पहिला दिवस असून सुद्धा आमच्या शाळेत 150 ते 200 मुलं पहिल्या दिवशी उत्स्फूर्त सहभागाने विद्यार्थी एकदम चांगल्या आनंदाने आमच्या शाळेत आले आणि त्यांचं नवगतांचं सर्वांनी स्वागत केलं. शिक्षक, पालक आणि त्यांना पुस्तक, दप्तर, शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या. यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसले. आमच्या वलवाडी परिसरात सर्व विद्यार्थ्यांनी मिळून प्रभात फेरी काढली. त्याच्यात विद्यार्थ्यांचं आणि वलवाडी परिसरात शैक्षणिक वातावरण बदल झाल्याचं आढळून आले. धुळे लोकसभेचे महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतल्याने शिवसेनेचे महेश मिस्त्री यांचा शहरातील मोहम्मदीनगर देवपूर येथील अमन ग्रुपतर्फे त्यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. धुळे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारे व सिंहाचा वाटा उचलणारे शिवसेनेचे महेश मिस्त्री यांचा शहरातील मोहम्मदीनगर देवपूर येथील अमन ग्रुपच्या वतीने त्यांचा राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक आरिफ खान पठाण, शाहरुख खान पठाण, सलमान मिर्झा, फहीम काटिक, बाळू अमृतकर, रेहान शेख, आवेश खाटिक, रशीद मिर्झा, फैजल खाटिक, आयन खाटिक, शरीफ पठाण, आसिर खान, रहीम शेख, रजीन शेख, जमील रावसाहेब, डॅनियल मिर्झा यांच्यासह अमन ग्रुपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक है राष्ट्रवादी कांग्रेस के और उनके जो लड़के हैं अपने शाहरुख पठान, इंजीनियर साहब, इनके इससे आरिफ दादा कुछ मजबूरी की वजह से ना आ सके, लेकिन आज से 1-1.5 महीना पहले मीटिंग हुई थी आमदार साहब के ऑफिस में, जब भाई और अपने आरिफ दादा मौजूद थे और आरिफ दादा ने जो शुरुआत की थी लोकसभा का, जब इलेक्शन लग रहा था, अपना शोभाताई बच्चा सब मैडम को टिकट मिला, तो जब अपने कांग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट और राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट, इन्होंने मिलके जो काम किया अपने धुळे लोकसभा मतदार संघ में, ये काफ़ी तारीफ़ काबिल काम था और बहुत बेहतरीन काम था. उसमें बोलते कि कोई भी जो जंग होती है उसमें सूबेदार बहुत मजबूत लगते, तो जो सर सेनापति का काम जो महेश भाऊ ने किया, मैं समझता हूँ कि हमारे कांग्रेस वाले महेश भाऊ का कितना भी शुक्रिया अदा करें वो कम है. जो महेश भाऊ ने एकदम सूबेदार की तरह सर सेनापति के जैसा जो एकदम यानी कणखर यानी 24 कैरेट जो शिव सैनिक रहता, स्वाभिमानी शिव सैनिक,
वो नाते उन्होंने काम किया बहुत बेहतरीन तरीके से। नहीं तो ऐसा लग रहा था कुछ वक्त के लिए कि हमारा कैंडिडेट, ऐसी खबर भी आ गई थी कि हमारा कैंडिडेट 4000 मत से गिर गया और हम बहुत यानी हताश हो गए थे। लेकिन हमारे जो कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना वहाँ मौजूद रही, रात तक की मौजूद रही। और ये जो महेश भो ने जो सूबेदार का किरदार निभाया और वो जैसा जीत का परचम लहराया और महाविकास आघाड़ी को धुळे लोकसभा में जीत दिलाई, उसमें महेश भो का सिंह का वाटा है। और महेश भो के हम जितने भी हमारे कांग्रेस पक्ष की तरफ से हम आभार व्यक्त करें वो कम है। आज आरिफ पठान साहब ने कहा कि महेश भो का हमारे को तय दिल से ये करना है। ऐसा हमारा पठान परिवार आज 40-50 साल से भाऊ भी सार्वजनिक जीवन में, और भाऊ के हमारे बहुत जूने ताल्लुका थे। आरिफ दादा भी नगर सेवक रहे, भाऊ माजी नगर अध्यक्ष रहे, भाऊ जिला प्रमुख भी रहे शिवसेना में, उनका काफ़ी नाम है हमारे परिवारों में। और आज ऐसा लग रहा है कि हमारे बड़े भाई का सत्कार करने आए हम पूरे परिवार के लोग, ये हमारे को खुशी हो रही। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। वाडी भोकर परिसरातील एका घरात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा छापा। बनावट दारूसह गांजाचा मोठा साठा हस्तगत। न्यू सिटी हायस्कूल येथील 10वीत प्रथम 5 आलेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार। बोरीस येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना युवा सेनेतर्फे शालेय साहित्य वाटप। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करीत गणवेश व दप्तर वाटप। आणि अमन ग्रुपतर्फे शिवसेनेचे महेश मिस्त्री यांचा करण्यात आला सत्कार। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।